तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे की जो केळी उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तर जळगाव हा जो जिल्हा आहे हा केळी उत्पादनामध्ये राज्यातील सर्वात अग्रेसर असणारा जिल्हा आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील कर्म शोधा. आपल्याला मित्रांनो मराठी व्याकरण हे जे आहे हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा घटक असतो आणि या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे असणारे 5 ते 6 मराठी व्याकरणावरती प्रश्न घेतलेले आहेत. सोबतच आपण चालू घडामोडी सुद्धा प्रश्न घेतलेले आहेत. वाक्य पहा, त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती. या वाक्यामधील आपल्याला काय करायचंय की कर्म शोधायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कर्म काय असतं किंवा कर्म कसं शोधलं जातं हे लक्षात ठेवा. वाक्यातील कर्म काय येणार आहे? तर कर्म येणार आहे यामध्ये ऑप्शन क्रमांक 2. तर नावे हा शब्द कर्म असणार आहे. या ठिकाणी कर्म आहे नावे. क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडते ते त्या वाक्यामधील कर्म असतं. म्हणजेच काय? योग्य उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे? हा देखील प्रश्न करंट अफेअर्स 2024 वरचा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. खालीलपैकी असं कोणतं शस्त्र आहे की त्या शस्त्राला महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं आहे? हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता, तर त्या ठिकाणी जवळपास 26% विद्यार्थी सांगत होते की वाघनखं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, राज्यशास्त्र जे आहे शस्त्र जे आहे ते आहे दांडपट्टा. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? आपण लवकरच एक व्हिडिओ घेणार आहोत, त्यामध्ये महाराष्ट्रातील जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत महाराष्ट्र राज्यावरती ते सर्वचे सर्व प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जवळपास त्यामध्ये 100 पेक्षा जास्त हे महाराष्ट्रावर आधारित आणि परीक्षेला विचारलेले प्रश्न असणार आहेत. कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तो जिल्हा येतो ऑप्शन क्रमांक 1 तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सम्राट अशोकाच्या काळात खोदलेल्या लेण्यांपैकी बराबर ही लेणी सध्याच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पहा, अशोक सम्राटाच्या काळामध्ये खोदलेली एक लेणी होती, तिचं नाव होतं बराबर लेणी. तर ही लेणी सध्या कोणत्या राज्यामध्ये येते? आणि ही येते पहा ऑप्शन क्रमांक 3 तर बिहार या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हरिहर, स्त्री पुरुष, कृष्णार्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत? यामध्ये आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत, हरिहर, स्त्री पुरुष आणि कृष्णार्जुन. तर यांचे समासाचे हे कोणत्या उदाहरण आहेत? तर हे जे आहेत तर हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये आपण पॉईंट पाहणार आहोत, द्वंद्व समास म्हणजे काय? तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात म्हणून त्याला द्वंद्व समास असं म्हटलं जातं. उदाहरण घ्यायचं झालं तर पहा, हरिहर शब्द आहे. हरी आणि हर हे दोन्ही जे पद आहेत हे महत्त्वाचे आहेत. स्त्री पुरुष त्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही पद महत्त्वाचे आहेत. कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन हे देखील दोन्ही पद महत्त्वाचे आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, जागतिक रंगभूमी दिन. आणि हा जो प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला दिनविशेषामध्ये विचारले जातात आणि एका वर्षाचे पूर्ण दिनविशेष जे आहे ते आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जागतिक रंगभूमी दिवस हा जो आहे हा 27 मार्चला साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? हा जो प्रश्न आहे हा 2023 मध्ये विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न होता आणि हा 23 मधील करंट अफेअरचा प्रश्न होता. पण हा प्रश्न कधीही येऊ शकतो, कारण जगातील पहिला देश असा कोणता ठरला आहे की त्याने चंद्राच्या साऊथ पोलवरती यशस्वीपणे त्यांचं लँडर उतरवलं आहे? तर तो देश आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर भारत हा देश. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणजेच हिवाळी राजधानी म्हणून घोषित केलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, हिमाचल राज्याची दुसरी राजधानी त्यालाच अजून एक नाव आहे पहा हिवाळी राजधानी, ती कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर धर्मशाळा ही जी आहे तर ही HP म्हणजेच हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानी आहे, म्हणजेच दुसरी राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखविला जातो त्यास काय म्हणतात? प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. मराठी व्याकरणासाठी खूप महत्त्वाचे असणारे हे प्रश्न आहेत. ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून एखाद्या समुच्चयाला अर्थ प्रदान होतो किंवा अर्थ दिसतो तर त्याला कोणता समास म्हणतात? तो समास असतो द्विगु समास. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. याचे काही पॉइंट्स आहेत पहा. द्विगु समासामध्ये काय असतं? संख्या अधिक नाम म्हणजे त्यांचा जो समूह आहे त्याचा अर्थ प्राप्त होतो. उदाहरणार्थ त्रिमुख, 3 मुखांचा समूह. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. म्हणजे या ठिकाणी काय होतंय की पहिली संख्या पद जे आहे ते संख्या विशेषण आहे. त्रिमुख म्हणजे काय? 3 आणि सप्ताह म्हणजे काय? तर 7 दिवस. हे जे आहे हे पहिलं संख्या विशेषण आहे आणि त्यावरून एखाद्या समुच्चयाचा अर्थ दिसला जातो. त्याला म्हणतात द्विगु समास. त्यानंतरचा प्रश्न आहे, डायमंड लीग मालिकेतील सुलान स्पर्धेत भालाफेकमध्ये भारताचे नीरज चोप्राने कितवा क्रमांक पटकावला आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. लुसान स्पर्धेमध्ये भालाफेकमध्ये भारताचा कोण आहे भालाफेकपटू? नीरज चोप्रा याने कितवा क्रमांक मिळवला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. तर दुसरा क्रमांक जो आहे तर तो नीरज चोप्रा यांना मिळालेला होता. कशामध्ये? डायमंड लीगमध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील डॅश हे पहिले वर्तमानपत्र सुरू केले. मित्रांनो, आपल्याला यावरती एक प्रश्न विचारला होता. प्रश्न असा विचारला होता, म्हणजे यापूर्वी उत्तर पहा. तर या ठिकाणी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. तर दर्पण हे आपलं उत्तर होईल. पण प्रश्न असा विचारला होता की दर्पण हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? पण या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न तयार होतो की मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र आहे ज्याचं नाव आहे पहा दर्पण आणि याची जी सुरुवात आहे ही बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दुसऱ्या बाजीराव पेशवाने लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज स्वीकारल्यामुळे डॅश 31 डिसेंबर 1802 मध्ये झाला. म्हणजे या ठिकाणी काय आहे? डॅश म्हणण्यापेक्षा एक तह झालेला आहे. तह कधी झाला आहे? 31 डिसेंबर 1802 मध्ये. कशामुळे झाला होता? की दुसरा बाजीराव पेशवा आहे याने लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज जी आहे ती स्वीकारली होती. त्यामुळे 31 डिसेंबर 1802 मध्ये एक तह झाला होता आणि तो जो तह झाला तो झाला वसईचा तह. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी मन आहे बळी तो कानपिळी या म्हणीचा योग्य अर्थ काय होणार आहे? मित्रांनो, अशाच पद्धतीच्या आपल्याला महत्त्वाच्या असणाऱ्या 200 म्हणी जर पाहायच्या असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. बळी तो कानपिळी या म्हणीचा अर्थ काय होतो? तर बलवान मनुष्य किंवा बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो म्हणजेच बळी तो कानपिळी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, या ठिकाणी अजून आपण म्हणी व त्यांचा अर्थ पाहणार आहोत. बळी तो कानपिळी याचा अर्थ काय होतो? बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. बडे बाप का बेटा म्हणजे बापाच्या मोठेपणावर ऐटीत खाणारा मुलगा. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणजे जगलो तर करूनच दाखविल असा बाणा ठेवणारा. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे पहा? उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, महिलांना दरमहा 1000 रुपये आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान राशी योजना सुरू केली आहे? प्रत्येक राज्य जे आहे ना मित्रांनो, तर जवळपास आपल्या महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आहे त्याच प्रमाणात प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही महिलांसाठी योजना असतात की ज्यांना आर्थिक मदत दिली जाते. तर अशीच एक मदत आहे की महिलांना दर महिन्याला 1000 रुपये आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान राशी योजना ही सुरू केली आहे? तर ही केलेली आहे पर्याय क्रमांक 2 तर दिल्ली या शहरामध्ये किंवा दिल्ली या राज्याने. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्रांतीवीर बाबासाहेब सावरकरांची पत्नी येसुबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिकमध्ये केली होती? या प्रश्नावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न असा विचारला जातो की येसुबाई सावरकर यांनी कोणत्या संघाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर आत्मनिष्ठ युवती या संघाची स्थापना जी आहे ही क्रांतीवीर बाबासाहेब सावरकरांच्या ज्या पत्नी होत्या येसुबाई सावरकर यांनी केली होती. दुसरा प्रश्न विचारला जातो की ती कोणत्या ठिकाणी केली? तर लक्षात ठेवायचं आहे ती नाशिक या ठिकाणी केली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी
हे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? छत्रपती शिवरायांवरती 3 प्रश्न आपल्याला विचारले जातात. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर लक्षात ठेवायचंय, तो जो झाला तो शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे छत्रपती शिवरायांचा जन्म. दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला? तर तो झाला होता पुणे जिल्ह्यामध्ये. आणि पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर लक्षात ठेवायचे जुन्नर या तालुक्यामध्ये आहे पहा शिवनेरी, आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता. वर्ष काय होतं? तर वर्ष होतं 1630. या वर्षी शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. या ठिकाणी उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर. त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अराजक या ठिकाणी एक शब्द दिला आहे अराजक, याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 4 तर सुव्यवस्था. अराजक लक्षात ठेवा, अराजक त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सुव्यवस्था. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या प्रश्नामध्ये अजून आपण काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. अराजक सुव्यवस्था, अवडंबर साधेपणा, अमानुष मानवी, अवकृपा कृपा, हे जे आहेत ते महत्त्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 200 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो देखील व्हिडिओ जाऊन पाहायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे 80 सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या भागात कोणत्या प्रकारची शेती केली जाते? शेतीचे प्रकार या ठिकाणी आपल्याला विचारला आहे. पण प्रश्न असा विचारलाय की ज्या ठिकाणी किंवा ज्या भागामध्ये किती 80 सेंटीमीटरपेक्षा पाऊस कमी पडतो त्या भागामध्ये कोणत्या प्रकारची शेती होते? तर त्या भागामध्ये लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 तर कोरडवाहू प्रकारची शेती होत असते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1954 साली नेफा विभागाची निर्मिती झाली. त्याला डॅश साली अरुणाचल प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले. आपल्याला यावर प्रश्न अजून एक विचारला जातो की अरुणाचल प्रदेशला जुनं नाव काय होतं? लक्षात ठेवायचे, नेफा या नावानं अरुणाचल प्रदेशला ओळखलं जात होतं. NEFA नेफा. आणि त्याची स्थापना जी आहे ती कधी झाली होती? 1954 या वर्षी. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की त्याला अरुणाचल प्रदेश असं कधीपासून म्हणण्यात येऊ लागलं? तर नेफा यालाच 1972 या वर्षापासून अरुणाचल प्रदेश या नावाने ओळखू जाऊ लागलं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. पहा, प्रश्न काय आहे, ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे जे पुस्तक आहे हे कोणाचं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर दीपा मलिक यांचं हे पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, 2024 आणि 2025 या 2 वर्षामध्ये जेवढे काही महत्त्वाचे असणारे नवीन पुस्तकं पब्लिश झालेले आहेत त्या पुस्तकांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहता येईल, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी ते महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अबब, अरेच्चा, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत? मराठी व्याकरणावर सर्वात इम्पॉर्टंट असणारा घटक आहे पहा अव्यय. तर यामध्ये काय दिलं आहे? अबब, अरेच्चा आणि बापरे ही शब्द कोणत्या प्रकारची अव्यय आहेत? तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर केवल प्रयोगी अव्यय असणार आहेत. यामध्ये याची व्याख्या लक्षात ठेवा, आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्याला उद्गरवाची केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, यापूर्वी हा प्रश्न आपण घेतलेला होता आणि यापूर्वी असा प्रश्न घेतला होता की दाजीपूर अभयारण्य जे आहे हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ते जे अभयारण्य आहे हे गवा प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा, गव्यांसाठी प्रसिद्ध असलेलं जे दाजीपूर आहे अभयारण्य तर हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने पर्यटक वाहनांना कचरा पिशव्या बाळगणे बंधनकारक केलेले आहे? हा प्रश्न देखील थोडासा महत्त्वाचा आहे. खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यात जाणारं जेवढं काही पर्यटन आहे तर त्या लोकांना तिथे जाणारे जे काही वाहनं आहेत तर त्यांना कचऱ्याच्या पिशव्या स्वतः बाळगणं हे बंधनकारक केलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर सिक्कीम हे राज्य असणार आहे ज्यामध्ये पर्यटक वाहनांना कचरा पिशव्या बाळगणं बंधनकारक आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? पहा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही जी संस्था आहे ही कोणी स्थापन केली आहे? आणि मित्रांनो, जेवढ्या काही इतिहासामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या संस्था आहेत आणि त्यांचे जे काही संस्थापक आहेत त्यावर देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केले आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून पाळला जातो? सध्या मित्रांनो, हा जो व्हिडिओ घेत आहेत आपण ऑगस्ट 2025 मध्ये हा व्हिडिओ बनवत आहोत, त्यामध्येच हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4, तर 9 ऑगस्ट हा जो दिवस आहे, 9 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून पाळला जातो. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला महत्त्वाचे दिनविशेष परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी आपण 365 दिवस जे काही दिनविशेष असतात त्यावर सुद्धा 2 व्हिडिओज घेतलेले आहेत, त्यांच्या लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते? हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की सध्या जे वय आहे, लक्षात ठेवा, मतदान करण्यासाठी सध्या 18 वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे. पण प्रश्न काय विचारलाय की ज्यावेळी स्वातंत्र्याच्या काळामध्ये भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर जे काही मतदान झाले तर त्यावेळी किती वय असणं गरजेचं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, पहा, पर्याय क्रमांक 1, तर त्यावेळी 21 वर्षापेक्षा जास्त वय असलेले लोक जे आहेत हे मतदान करू शकत होते. पण सध्याच्या म्हणजे 61वी जी घटना दुरुस्ती झाली तर त्यानुसार चेंजेस करण्यात आले आणि म्हणजे 1989 मध्ये जे चेंजेस करण्यात आले तर त्यावरून 21 वर्षावरून 18 वर्ष वय हे मतदानासाठी आवश्यक मानलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहा, आगंतुक शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर आमंत्रित हा त्याचा विरुद्धार्थाचा असणारा शब्द आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपल्याला महत्त्वाचे 500 विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या प्रश्नामध्ये अजून काही आपण महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. यामध्ये आमंत्रित, आगंतुक, अगम्य, गम्य, अपरिमित, परिमित हे जे आहेत हे महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 1867 या वर्षी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली? आपल्याला प्रार्थना समाज याची स्थापनेवरती 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो की प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? तर 1867 या वर्षी झाली. कोणत्या ठिकाणी झाली? तर ती झाली, पहा, मुंबई या ठिकाणी. आणि कोणी केली हा आपला प्रश्न आहे. तर ही केलेली आहे, कोणी केले? आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाज जो आहे याची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित व्यक्तिमत्व होते? हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती जी 2019 ला झाली आणि जी 2018 ला पोलीस भरती झाली तर या दोन्हीही मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. सुंदरलाल बहुगुणा हे जे आहेत तर हे पर्यावरणवादी एक व्यक्तिमत्व आहे आणि हे चिपको आंदोलनाशी संबंधित होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भगतसिंग व डॅश या क्रांतिकारकांनी 8 एप्रिल 1929 रोजी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब फेकले. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. जेवढे काही आपले एमपीएससीचे काही विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रश्न एमपीएससीच्या प्री एक्झाममध्ये 2 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. भगतसिंग आणि त्यांच्यासोबत दुसरे कोण होते? तर बटुकेश्वर दत्त. हे जे क्रांतिकारक आहे त्यांनी 8 एप्रिल 1929 रोजी जे ब्रिटिश सरकारचं केंद्रीय कायदेमंडळ होतं तर त्यामध्ये बॉम्ब फेकले होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असतात? साप्ताहिक म्हणजे काय? तर 7 दिवसाला प्रकाशित होणारं एक पत्रक असतं. तर त्यामध्ये आपल्याला काय विचारलंय की गोपाळ गणेश आगरकर, आगरकर हे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत होते? तर ते करत होते केसरी या साप्ताहिकातून. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या समुद्र किनाऱ्यास कारवार असे म्हटले जाते? या ठिकाणी पहा, कारवार असं कोणत्या समुद्र किनाऱ्याला म्हटलं जातं? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भूगोलावरती भारताचा जो भूगोल आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट प्रश्नापैकी एक आहे. तर कारवार म्हणून कर्नाटक, ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. तर कर्नाटक राज्याचा जो काही समुद्र किनारा आहे त्याला कारवार नाव आहे. पर्याय 1 योग्य उत्तर आहे.
यानंतरचा प्रश्न आहे सत्यासत्य या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे। मराठी व्याकरणामध्ये समास हा जो घटक आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो। आणि पोलीस भरतीसाठी आपल्याला खूप महत्त्वाचा असणार आहे मराठी व्याकरण, कारण यामध्ये जवळपास 25 प्रश्न जे असतात आपल्याला मराठी व्याकरणाचे विचारले जातात आणि हे जे प्रश्न असतात हे पूर्णपणे आपल्या हातातली उत्तरं देऊन जातात। सत्यासत्य हा जो शब्द आहे याचा समास आपल्याला ओळखायचा आहे। तर याचा समास येतो पहा ऑप्शन क्रमांक 3, तर वैकल्पिक द्वंद्व समास हे आपलं उत्तर होणार आहे। यामध्ये थोडासा पॉइंट्स पहा, कारण आपण मराठी जेवढं काय आहे ना तर ते स्पष्ट करून दिलेलं आहे। तर पहा वैकल्पिक द्वंद्व समास या सामासिक शब्दाचा विग्रह करत्यावेळी विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो। यामध्ये अथवा किंवा वा आणि हे जे असतात ना हे शक्यतो विरुद्धार्थी शब्द असतात। यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर सत्यासत्य। सत्यासत्य म्हणजे काय, सत्य किंवा असत्य। बरे वाईट, बरे वाईट म्हणजे काय, बरे अथवा वाईट म्हणजेच काय, अथवा किंवा वा हे जे शब्द असतात उभयान्वयी अव्ययाचा वापर त्यामध्ये केला जातो आणि हे जे आहेत हे एकमेकांना जवळपास विरुद्धार्थाचे असतात। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे। हा प्रश्न आतापर्यंत एक वेळा पोलीस भरती आणि 2019च्या वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता। रामसर करार हा खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे, तर तो आहे पहा दलदली आणि पाणथळ प्रदेशाच्या निगडित आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे। पूर्वी प्रश्न आपल्याला अहिल्यानगरच्या ऐवजी अहमदनगर असं दिलेलं असणार आहे, पण हा प्रश्न आपण थोडासा चेंज केलेला आहे। तर अशी कोणती नदी आहे जी काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर आणि काही क्षेत्रामध्ये पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांची नैसर्गिक बॉर्डर आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर भीमा नदी ही जी आहे ही आपलं योग्य उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो। या वाक्यामधील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे आणि या वाक्यामध्ये जो हा जो शब्द आहे पहा जो, तर तो अधोरेखित केलेला शब्द आहे। तर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। तर या वाक्यामध्ये जो आहे ना तर ते विशेषण म्हणून आलेला आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। पहा दिलेल्या वाक्यातील जो हे विशेषण मुलगा या नामाबद्दल अधिक माहिती सांगतं, म्हणून हे सार्वनामिक विशेषण असणार आहे। ऑप्शन 3 उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा काळ्या मृदेसाठी ओळखला जातो। मृदा म्हणजे काय, तर काळ्या मातीसाठी ओळखला जाणारा महाराष्ट्रातील कोणता प्रदेश आहे। उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3, तर जो दक्खनचा पठार आहे तर या पठारावर सर्वात जास्त काळ्या मृदेचं प्रमाण आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे भारतात सापडणाऱ्या लोह खनिजांपैकी महाराष्ट्रात खालीलपैकी किती टक्के लोह खनिज साठा आपल्याला आढळून येतो। हा देखील प्रश्न भारताचा जो भूगोल आहे त्यावरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे। एकूण म्हणजे भारतात एकूण जेवढं काही लोह खनिज आहे तर त्यापैकी महाराष्ट्रात किती टक्के लोह खनिजाचा साठा आहे। तर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पूर्ण भारतापैकी 20% लोह खनिजाचा जो साठा आहे तो फक्त महाराष्ट्रामध्ये येतो। ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता। पहा कोणी केला आहे, संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब जो आहे तर हा पर्याय क्रमांक 2 22 जुलै 1947 22 जुलै 1947 ला केलेला आहे आणि भारत स्वतंत्र कधी झाला तर 15 ऑगस्ट 1947 ला। पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे। पहा ओ हा जो आहे हा एक संयुक्त स्वर आहे आणि तो कोणत्या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर अ अधिक उ हे जे आहे तर ह्या दोन स्वरांनी मिळून संयुक्त स्वर जो आहे तो ओ हा बनलेला आहे। पहा संयुक्त स्वर, दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात। यामध्ये ए आय ओ औ हे संयुक्त स्वर आहेत आणि यामध्ये ओ जो आहे तो अ अधिक उ या स्वरांनी बनलेला आहे। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे जुलै 2024 मध्ये कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जिवंत त्वचा असलेला रोबोट चेहरा विकसित केलेला आहे।
मित्रांनो, शास्त्रज्ञ काहीही करू शकतात. तसाच आपल्याला हा करंट अफेअर्सवर प्रश्न आहे, लक्षात ठेवा. जुलै 2024 मध्ये कोणत्या देशाचे असे शास्त्रज्ञ होते की त्या लोकांनी जिवंत त्वचा असलेला एक रोबोट चेहरा विकसित म्हणजेच तयार केलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर जपान हा जो आहे या देशाच्या शास्त्रज्ञाने जिवंत त्वचा असलेला रोबोटचा चेहरा जो आहे तो तयार केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. वाक्य लक्षात ठेवा, परत एक वेळा पहा. पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल. निघेल या शब्दावरून पूर्णपणे आपल्याला या वाक्याचा काळ दिसून येतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर तो भविष्यकाळ असणार आहे. का भविष्यकाळ असणार आहे? की वाक्यामध्ये निघेल ही जी क्रिया आहे, ही तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्याची क्रिया पुढील काही दिवसामध्ये म्हणजेच भविष्यात घडत आहे किंवा घडेल असं दाखवून देते. म्हणून आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर हा भविष्यकाळ आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ऊर्जा स्रोतापासून सर्वात जास्त वीज निर्मिती केली जाते? आपल्याला भारतामधील सर्वात जास्त वीज निर्मिती कोणत्या ऊर्जा स्रोतापासून केली जाते हे ओळखायचं आहे. कारण हा प्रश्न आपल्याला 2023 ला TCS ने सुद्धा विचारला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर औष्णिक स्रोतापासून सर्वात जास्त वीज निर्मिती केली जाते आपल्या भारतामध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या विभागात आढळून येते? पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. वनरक्षक भरती जेवढे काही विद्यार्थी करत आहेत त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर विदर्भ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण विदर्भामध्ये हा असा विभाग आहे की त्या विभागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव आढळून येतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, आपल्या राज्यातील सर्वात मोठे तेल क्षेत्र आणि नैसर्गिक वायू क्षेत्र कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर मुंबई हाय हे जे आहे, पहा बॉम्बे हाय, तर हे आपल्या राज्यातील सर्वात मोठं तेल क्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण 25 प्रश्न घेतलेले आहेत ना, तर ते पूर्णचे पूर्ण प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर म्हणजेच प्रिव्हियस एक्झामसाठी विचारण्यात आले होते. त्यातील जे काही करंट अफेअर्स आहेत ते थोडेसे आपण चेंज केलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, आमच्या गावात तापी ही मोठी नदी आहे. या वाक्यामधील सामान्य नाम आपल्याला ओळखायचे आहेत. पहा, या ठिकाणी प्रत्येक ऑप्शनमध्ये 2-2 सामान्य नाम म्हणजे 2-2 शब्द दिलेले आहेत. तर यामध्ये असा कोणता ऑप्शन आहे की ज्यामध्ये सामान्य नाम दिलेले आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गाव नदी, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. या ठिकाणी आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत. सामान्य नाम म्हणजे एखाद्या वस्तूच्या, व्यक्तीच्या, जातीला सामान्यपणे दिलेलं जे नाव असतं ते असतं पहा सामान्य नाम. आणि प्रश्नातील वाक्यामध्ये सामान्य नाम जे आहे ते आहे गाव आणि नदी. विशेष नाम यामध्ये काय आहे तर तापी, एका नदीचा उल्लेख केलेला आहे ती म्हणजे आहे तापी नदी, म्हणजे विशेष नाम हे झालं तापी. आणि यामध्ये सर्वनाम कोणकोणते आहेत? सर्वनाम म्हणजे कोणती नदी? तर ही नदी, म्हणजे ही हे झालं सर्वनाम. विशेषण काय आहे तर कशी आहे ती मोठी आहे, हे झालं विशेषण. आणि क्रियापद काय आहे तर क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्व राज्यांदरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? मित्रांनो, लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला याच प्रश्नावरती 3 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न कसे विचारले जातात लक्षात ठेवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं? तर पहिला क्रमांक आहे राजस्थानचा, दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे आहे मध्य प्रदेशचा, आणि महाराष्ट्राचा आहे पहा तिसरा क्रमांक म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसरा क्रमांक लागतो. हे झाले कशाने? एरिया वाईज, म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे झाले. पण आपल्याला जर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचारलं, पहा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न, लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठं राज्य कोणतं? तर पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश. आणि या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहे की महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये? या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची जी स्थापना आहे ना मित्रांनो, तर ही करण्यात आलेली आहे 1885 या वर्षी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? आपल्याला काय विचारलंय की सर्वात लहान आकाराचं वन्यजीव अभयारण्य. हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये विचारण्यात आला होता आणि 2019ला प्रश्न जशास तसा घेण्यात आला होता. सर्वात लहान वन्यजीव अभयारण्य कोणतं आहे? पण कशातील? तर आपल्या राज्यामधील. आणि या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, जे लोणार वन्यजीव अभयारण्य आहे. हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराने सर्वात लहान असणारं वन्यजीव अभयारण्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने 14 जुलै 2024 रोजी एका दिवसात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे? हा प्रश्न मित्रांनो आपण मुद्दाम 2024च्या करंट अफेअर्सवरचा घेतलेला आहे, कारण आपल्याला जी पोलीस भरती येणार आहे त्यामध्ये 24 आणि 25 या दोनही वर्षाचे करंट अफेअर्स येण्याची शक्यता आहे. जुलै 2024 या वर्षी एका दिवसात जास्तीत जास्त झाडं लावण्याचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या राज्याने स्थापित केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर मध्य प्रदेश राज्य सरकारने 14 जुलै 2024 रोजी एका दिवसामध्ये सर्वात जास्त झाडं लावून एक गिनीज रेकॉर्ड बुक केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कडक शब्दांत चूक समजावून सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा आपल्याला 4 वेळा एकाच वर्षी विचारण्यात आला होता आणि 2018ला हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आला होता. प्रश्न परत एक वेळा पहा. कडक शब्दात चूक समजावून सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे? तर त्याला आपण म्हणतो की कान उघाडणी करणे, म्हणजेच कडक शब्दामध्ये स्वतःची चूक समजून सांगणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पण यामध्ये पहा, वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ देखील आपण काही पाहणार आहोत. कान उघाडणी करणे म्हणजे काय? तर कडक शब्दात चूक समजावून सांगणे. दुसरा कोणता आहे? कानावर पडणे. कानावर पडणे काय? आपण बोलता बोलता म्हणतो पहा, ही गोष्ट माझ्या कानावर पडली. कानावर पडणे म्हणजे काय? तर सहजगत्या एखाद्याला ती गोष्ट माहीत होणे किंवा कळणे. कानावर हात ठेवणे. कानावर हात ठेवणे म्हणजे काय? माहिती नसल्याचा बहाणा करणे, म्हणजे की एखाद्याला निग्लेक्ट करणं. आणि कान भरणे म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या मनात एखादी चुकीची गोष्ट भरून देणे किंवा सांगून देणे, त्याला म्हणतात पहा कान भरणे. याचं उत्तर काय होईल आपलं? पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली? मित्रांनो इतिहासात जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्यांचे जेवढे काही संस्थापक आहेत यावरती आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर कधी केले आहे? 1924 या वर्षी जुलै 1924 मध्ये राज्यामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? तर ती स्थापना केलेली होती ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला TCS पॅटर्न विचारतं तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर नाव न देता डॉक्टर भीमराव आंबेडकर किंवा डॉक्टर BR आंबेडकर असं नाव दिलं जातं. पण पोलीस भरतीमध्ये किंवा अजून काही थोड्याशा ज्या सरळ सेवा आहेत त्यामध्ये सरळ सरळ आपल्याला बाबासाहेब आंबेडकर असं नाव दिलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? पहा आपल्याला काय विचारले, भारतातील सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्मिती करणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर तामिळनाडू हे जे राज्य आहे तर हे आपल्या भारतातील सर्वात जास्त म्हणजे सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारं एक राज्य आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे प्रश्न थोडासा हा इम्पॉर्टंट असणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती डॅशद्वारे केली जाते? आपल्याला नियुक्ती आणि ती नियुक्ती कोणामार्फत केली जाते यावर सुद्धा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहे. असे जवळपास 8 ते 10च पदं आहेत की त्यांची आपल्याला नियुक्ती परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात आलेली आहे. तर त्यातीलच हा एक प्रश्न आहे की उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ही कोणाद्वारे केली जाते? तर त्यांची नियुक्ती करत असतो पर्याय क्रमांक 1, तर राष्ट्रपती. यावरती अजून एक प्रश्न आहे की भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? लक्षात ठेवा, पहिली महिला राष्ट्रपती आहे प्रतिभा देवीसिंग पाटील. प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. या ठिकाणी दुसरा एक प्रश्न होतो की भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या करंट म्हणजे चालू असणाऱ्या राष्ट्रपती आहेत. ऑगस्ट 2025 पर्यंत आपण हा व्हिडिओ घेत आहोत, त्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. यानंतरचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे प्रकाशित केली होती.
केसरी कोणत्या भाषेत प्रकाशित करण्यात आलेलं होतं? या ठिकाणी 2 आपल्याला वर्तमानपत्राचं नाव घेतलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी लोकांना प्रबोधन करण्यासाठी मराठा आणि केसरी हे जे आहे ते वृत्तपत्रे प्रकाशित केली होती. पण आपल्याला प्रश्न विचारलाय की जे केसरी वृत्तपत्र होतं हे कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केलं गेलं होतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर आपली मराठी भाषा जी आहे त्या मराठी भाषेमध्ये करण्यात आलं होतं. पहा, पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, त्यांची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही. या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. वाक्य परत एक वेळा पहा. त्यांची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही. म्हणजे हे जे वाक्य काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला निगेटिव्हिटी दाखवली आहे, म्हणजे नकारार्थी वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. या ठिकाणी काही पॉइंट्स पहा. नकारार्थी वाक्य काय असतं? जेव्हा विधानात नकार दर्शवलेला असतो किंवा नकारदर्शक शब्द वापरलेले असतात, तेव्हा ते वाक्य नकारार्थी वाक्य असतं. म्हणजे या ठिकाणी काय आहे, की अभ्यास करत नाही, म्हणजे या ठिकाणी एक नकार दाखवलेला आहे, म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. दुसरं जे आहे ते आहे उद्गारार्थी वाक्य. पहा, उद्गारार्थी वाक्य काय असतं, की ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. आणि तिसरं जे आहे ते आहे प्रश्नार्थी वाक्य. तर ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थ वाक्य असं म्हणतात. पण पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शहराला सिटी विथ द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम? हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्या शहराला सिटी विथ द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे करंट अफेअर्स 2024च्या हिशोबानं. आणि या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, तर भुवनेश्वर. भुवनेश्वर हे जे शहर आहे, तर या शहराला सिटी विथ द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट हा पुरस्कार देण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपल्याला एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न काय आहे, की आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन हे वेगवेगळे आहेत. ते कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ते केले जातात पहा 18 डिसेंबर दिवशी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यापूर्वी प्रश्न विचारला होता, राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवा, 18 डिसेंबरला साजरा केला जातो. आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन तो सुद्धा 18 डिसेंबरला साजरा केला जातो. ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या अंमलबजावणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे? राज्यातील राष्ट्रपती, लक्षात ठेवा, राज्यामधील राष्ट्रपती राजवट ही कोणत्या संविधानातील आपल्या कोणत्या कलमामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे? तर त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे पहा अनुच्छेद 356 मध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. अनुच्छेद 356 मध्ये राज्यातील राष्ट्रपती राजवटीची जी अंमलबजावणी आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ऑप्शन 1 उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ मराठी व्याकरणातील एक महत्त्वाची व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या काय आहे? ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? तर त्यांना म्हटलं जातं स्वर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, प्रश्न थोडासा समजावून घ्या. आणि आपण एका व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण जे आहे त्यावरती जवळपास 100 प्रश्न घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण पाहायचं काय होईल? ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात. पर्याय क्रमांक 3 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संपूर्ण भारतात कधीपासून प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे? हा प्रश्न करंट अफेअर्स 2022, 2023, 2024, 2025 कधीही येऊ शकतो. कारण हा प्रश्न आता करंट अफेअर्सचा नसून हा जीकेचा प्रश्न झालेला आहे. तर भारतामध्ये आपल्या प्लास्टिक बंदी कधीपासून करण्यात आलेली आहे? तर 1 जुलै 2022 पासून संपूर्ण भारतामध्ये प्लास्टिक बंदीची घोषणा केलेली आहे आणि प्लास्टिक बंदी म्हणजे प्लास्टिक बंद सुद्धा झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, राखीगढी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्व स्थळ असून ते सध्याच्या डॅश या ठिकाणी स्थित आहे. हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. जे राखीगढी ठिकाण आहे, कोणतं? राखीगढी हे जे ठिकाण आहे हे हिंदू संस्कृतीशी संबंधित असणारं एक ठिकाण आहे आणि ते एक पुरातत्व स्थळ आहे. तर ते सध्याच्या कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ते सध्याच्या हरियाणा या शहरामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईहून बाबांचे पत्र आले आहे.
अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे। या ठिकाणी मुंबईहून हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे, तर या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे। मूळ शब्द काय आहे त्या ठिकाणी? मूळ शब्द आहे पहा मुंबई, पण त्याला काय झालेलं आहे पंचमीचा एक विभक्ती प्रत्यय लागलेला आहे हून, म्हणजे काय झालंय ते मुंबईहून। म्हणजे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 2 तर पंचमी हे आपलं उत्तर होईल। दिलेल्या वाक्यामधील मुंबईहून या शब्दाला हून हा जो आहे हा पंचमीचा विभक्ती प्रत्यय आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, त्याला आपण युनो म्हणतो, तर युनोने जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून डॅश यांचा वाढदिवस कधी घोषित केलेला आहे? सॉरी, कोणाचा वाढदिवस घोषित केलेला आहे? मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी सुद्धा एक प्रश्न विचारतो, तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पहा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस युनोने जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केलेला आहे। पण जागतिक विद्यार्थी दिवस हा कोणत्या तारखेला असतो? म्हणजेच याचा अर्थ काय? तर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या दिवशी झालेला आहे? हे मला आपण कमेंट करून उत्तर सांगायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे? महाराष्ट्रातील पहिले मातीचं धरण यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहा। राज्यातील सर्वात पहिलं मातीचं धरण जे आहे ते आहे गंगापूर धरण। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। गंगापूर हे जे धरण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे याची आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे? पहा, महाराष्ट्र राज्याशी संबंधित असणारी नदी कोणती आहे? या ठिकाणी गंगा नदी, गोदावरी नदी, यमुना नदी आणि ब्रह्मपुत्रा अशा 4 नद्या आहेत, ज्या प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित असणारी नदी ती आहे गोदावरी नदी। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील डॅश लेण्यांमध्ये सातवाहन राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे कोरलेली आहेत। पहा, सातवाहन राजवंशातील महत्त्वाची जी काही व्यक्ती आहेत त्यांची नावे कोणत्या लेण्यामध्ये कोरलेली आहेत, जी पुणे जिल्ह्यात जुन्नर या ठिकाणी स्थित आहेत? तर त्या लेण्या आहेत पहा, ऑप्शन क्रमांक 4 नाणेघाटच्या लेण्या। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आपल्याला प्रश्न असा विचारला होता, तर प्रश्न आपल्याला असा विचारला होता की जो शिवनेरी किल्ला आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवायचं आहे पुणे जिल्हा आहे आणि जुन्नर हा जो आहे हा तालुका आहे। पण चौथीच्या इतिहासामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे की जुन्नर जो आहे या ठिकाणी किंवा शिवनेरी हा जो किल्ला आहे हा कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर तो आहे पुण्यातील जुन्नर या ठिकाणी। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। नंतरचा प्रश्न आहे पती पत्नी या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करायचा आहे। पहा, पती पत्नी हा शब्द आहे आणि याचा आपल्याला विग्रह करायचा आहे। पती पत्नी म्हणजे काय? पती आणि पत्नी हा सामासिक त्याचा विग्रह होणार आहे। यामध्ये पहा, पती पत्नी म्हणजेच पती आणि पत्नी समास कोणता आहे? इतरेतर द्वंद्व समास। ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्याला इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतात। म्हणजे या ठिकाणी पती पत्नी या शब्दामध्ये आणि हा शब्द आलेला आहे, म्हणजेच हे इतरेतर द्वंद्व समास असणार आहे। द्वंद्व समास काय आहे? तर दोन्ही पद प्रधान असतात। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात, भारताची सांस्कृतिक राजधानी आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी। पण भारताची सांस्कृतिक राजधानी जी आहे हे कोलकाता हे शहर आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे। पण तुमच्यासाठी प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित पहिल्या मंदिराचे उद्घाटन 17 मार्च 2025 रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, करंट अफेअर्स 2024 वरचा आधारित प्रश्न आहे। या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या असा आपला प्रश्न होणार आहे। महाराष्ट्रातील पहिल्या मंदिराचं उद्घाटन हे 17 मार्च 2025 रोजी ठाणे जिल्हा आहे, भिवंडी तालुका आहे, ते कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर ते करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते। प्रत्येक प्रश्नावर आपण काही स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे। यामध्ये पहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 मार्च 2025 रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे।
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण जगातील 8,000 मीटर उंची शिखरापैकी सर्व 14 शिखरे सर करणारा तरुण ठरलेला आहे? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. प्रश्न परत एक वेळा पहा. जगातील असा कोणता व्यक्ती आहे किंवा कोण आहे ज्याने 8,000 मीटर उंचीपेक्षा जास्त असणारी जी शिखरं आहेत, ते 14 शिखरं पूर्ण करणारा सर्वात तरुण व्यक्ती ठरलेला आहे? आणि यांचं नाव आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4 निमा रिंजी शेर्पा हे त्याचं नाव आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2024च्या करंट अफेअर्समध्ये विचारला गेला होता. यानंतरचा प्रश्न आहे, 1970 मध्ये हरित क्रांतीच्या योगदानासाठी नॉर्मन बोरलॉग यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात. पहा, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्यावरती एक विचारला जातो आणि स्वामीनाथन यांच्यावरती एक विचारला जातो. तर 1970 मध्ये हरित क्रांतीचं जे योगदान आहे त्याच्यासाठी नॉर्मन बोरलॉग यांना शांततेचा नोबेल पारितोषिक देखील देण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक हे कोणाला म्हटलं जातं याचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 लिहा आणि त्याच्या पुढे जे तुमचं उत्तर असेल ते कमेंट करून द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मायक्रो ब्लॉगिंग ॲप त्याला आपण थ्रेड्स म्हणतो पहा, सुरू करणाऱ्या संस्थेचं नाव काय आहे? हा प्रश्न जेवढे काही लोक सोशल मीडिया वापरत आहेत त्यांना प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे. जे थ्रेड आहे, थ्रेड काय आहे लक्षात ठेवा. मी थ्रेडविषयी तुम्हाला एक शब्द सांगतो की थ्रेड जे आहे तर हे Instagram सोबत अटॅच असणारं एक सॉफ्टवेअर आहे किंवा एक ॲप्लिकेशन आहे. ज्यावेळी आपण Instagramवरती स्क्रोल करत असतो तर थ्रेडमधील काही ज्या पोस्ट आहेत त्या सुद्धा आपल्याला Instagramमध्ये दाखवले जातात. पण हे जे थ्रेड आहे हे कोणत्या कंपनीने सुरू केलेलं आहे? तर ती कंपनी आहे पहा, पर्याय क्रमांक 3 तर मेटा ही जी कंपनी आहे या कंपनीने सुरू केलेलं आहे. काही विद्यार्थी कमेंट करून सांगतात की सर हे फेसबुकने सुरू केलेलं आहे. तर लक्षात ठेवा, फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड सोबतच पहा व्हॉट्सअप देखील हे मेटा कंपनीच्या अंतर्गत चालतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मराठी व्याकरण हा पोलीस भरतीसाठी किंवा जेवढ्या काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा असतात, कोणतीही सरळ सेवा झालं तर त्यामध्ये मराठी व्याकरण हे प्रत्येक वर्षी विचारलं जातं. तर गवळी धाड काढतो या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा प्रकार सांगायचा आहे. आणि ह्या ज्या क्रियापदाचा प्रकार आहे तर तो आहे सकर्मक क्रियापद. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. या ठिकाणी अजून काही पॉईंट्स पहा. तर सकर्मक क्रियापद काय असतं? क्रिया करणारा एक व ती क्रिया सोसणारा दुसराच असतो तेव्हा ते सकर्मक क्रियापद असतं. आणि हे जे वाक्य दिलेलं आहे यामध्ये गवळी कर्ता आहे आणि धार जे आहे हे कर्म आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, सध्याच्या म्हणजे काय, सध्या सुरू आहे 2025 आणि 2025च्या आर-बी-आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर डॉक्टर पूनम गुप्ता यांची जी आहे ही आर-बी-आयच्या डेप्युटी गव्हर्नर पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक हा 6वा आहे. अजून एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो की जे आर-बी-आय आहे, आर-बी-आयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. आणि यामध्ये पहा, सध्याचे डेप्युटी गव्हर्नर कोण कोण आहेत? एम राजेश्वर राव, टी रविशंकर, स्वामीनाथन जे आणि पूनम गुप्ता या ज्या आहेत या सर्व मिळून सध्या डेप्युटी गव्हर्नर आहेत आर-बी-आयचे. पण तुम्हाला प्रश्न विचारलाय की आर-बी-आयचे गव्हर्नर कोण आहेत? या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं? ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेलं आहे? जायकवाडी धरण हे जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येतं जायकवाडी धरण. आणि याच्यावर जे बांधण्यात आलेला जो जलाशय आहे त्याला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? तर त्यावरती जो जलाशय आहे त्याचं नाव आहे पर्याय क्रमांक 1 तर नाथसागर हे त्याचं नाव आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, बोंडाळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये आढळून येतो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला वनरक्षक भरती 2019ला विचारलेला आहे. हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरती 2023ला विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2019ला विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला कृषी सेवकमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. म्हणजे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. आणि प्रश्न पोलीस भरती 2023ला सुद्धा हा विचारण्यात आलेला होता. बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकामध्ये जास्त आढळून येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2 तर कापसावरती बोंडअळी प्रकार हा जास्त असतो आणि तो एक कापसाला खराब करणारा कीटक आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे कमलनयन या सामासिक शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. पहा कमलनयन. आपल्याला प्रश्न वाचला किंवा शब्द जर वाचला कमलनयन की लगेच आपल्याला या शब्दाचा म्हणजे शब्दाचा जो प्रकार आहे तो कोणता आहे हे कळणं गरजेचं आहे. तर कमलनयन म्हणजे काय आहे तर कर्मधारय समास आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा हा जो आहे हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. विग्रह केल्यानंतर दोन्ही पदे प्रथम विभक्तीमध्ये मिळाली तर त्याला कर्मधारय समास असं म्हटलं जातं. म्हणजे काय कमलनयन म्हणजे काय तर कमल हेच नयन म्हणजे दोन्ही जे पद आहेत हे प्रथमा विभक्तीमध्ये आपल्याला मिळून येतात. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या शहरातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला देशी गायींसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स हा दर्जा देण्यात आलेला आहे. पहा सेंटर ऑफ एक्सलन्स हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स हा दर्जा कोणत्या ठिकाणाला किंवा कोणत्या शहरातील देशी गाय व त्यांच्या प्रशिक्षण केंद्राला देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 तर पुणे हे योग्य उत्तर होईल. म्हणजेच पुणे शहरातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र जे आहे हे देशी गायींसाठीचं देशातील पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स हा दर्जा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे. गडचिरोली, नागपूर, ठाणे, सिंधुदुर्ग यापैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये नक्षलवादी जे आहेत नक्सलाइट एरिया तो जास्त प्रमाणात आहे किंवा नक्षलवाद्यांचा प्रभाव त्या जिल्ह्यावरती जास्त दिसून येतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे तर या जिल्ह्यावरती नक्षलवाद्यांचा प्रभाव हा जास्त प्रमाणात आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक क्वांटम दिन त्याला म्हणतात वर्ल्ड क्वांटम डे हा साजरा केला जातो. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दिनविशेष वरती स्पेशल प्रश्न घेतलेला आहे. कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला आत्तापर्यंत 2 वेळा विचारण्यात आला होता. जागतिक क्वांटम डे हा जो दिवस आहे हा केला जातो कधी साजरा 14 एप्रिल या दिवशी. यावरती अजून एक प्रश्न आपल्याला विचारला होता पहा पण तो इंग्रजीमध्ये होता वर्ल्ड क्वांटम डे कधी साजरा केला जातो तर तो केला जातो 14 एप्रिल या दिवशी. आणि जगभरातील लोकांमध्ये क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता तसेच प्रशंसा वाढणे हे या दिनाचं उद्दिष्ट असतं. या ठिकाणी अजून आपण काही महत्त्वाचे असे दिनविशेष घेतलेले आहेत. यामध्ये जागतिक दिनविशेष 365 दिवस आणि राष्ट्रीय दिनविशेष 365 दिवस असे 2 व्हिडिओज आपण घेतलेले आहेत. त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कारण आपल्याला दिनविशेष हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक 3 14 एप्रिल. यानंतरचा प्रश्न आहे संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेलं. हे वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. पहा या वाक्याचा प्रकार वाक्प्रचार नाही तर वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. सॉरी मित्रांनो या ठिकाणी वाक्प्रचार झालेला आहे पण याचं उत्तर काय आहे म्हणजे प्रश्न काय आहे वाक्याचा प्रकार वाक्प्रचार झालेला आहे ते वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेलं. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं पहा पर्याय क्रमांक 3 तर हा केवल वाक्य असणार आहे. यामध्ये फक्त आणि फक्त एक वाक्य केलेलं आहे. दिलेलं वाक्य जे आहे यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असल्यामुळे हे केवल वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो. हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये 2021 साली 23 साली विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती जी झाली आहे 2019ला त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर सोडियमचा वापर त्या ठिकाणी केला जातो. पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सन 1878 साली झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झालं तर 1878 या वर्षी झालं. प्रश्न या ठिकाणी विचारलाय आपल्याला काय की त्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर त्याचे अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी हे जे वाक्य आहे याचा अलंकार कोणता असेल तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर उपमा अलंकार आहे. म्हणजे या ठिकाणी एकमेकांची उपमा एकमेकांना दिलेली आहे.
उपमा म्हणजे काय असतो? उपमा अलंकार लक्षात ठेवा. दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा दर्शवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी यासारख्या शब्दांचा वापर केला गेल्यास तो उपमा अलंकार होतो. उदाहरण घ्यायचं झालं तर सावळाचा रंग तुझा पावसाळ नभापरी. नभापरी म्हणजे काय? तर नभासारखा. या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाला आकर्षित केल्या जातात? या ठिकाणी आपल्याला लोखंड, निकेल, कोबाल्ट या ज्या 3 वस्तू आहेत, यांच्यापैकी अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या चुंबकाला आकर्षित करतात? म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या चुंबकीय वस्तू कोणत्या असणार आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर वरीलपैकी सर्व. म्हणजे यामध्ये लोखंड आहे, निकेल आहे आणि कोबाल्ट आहे. ह्या ज्या तीनही वस्तू आहेत किंवा हे तीनही जे धातू आहेत हे चुंबकाला आकर्षित करतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश या क्षेत्रात उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. म्हणजे असं कोणतं क्षेत्र आहे, कोणतं असं सेक्टर आहे की ज्यामध्ये जेवढे काही उद्योगधंदे आहेत हे पूर्णपणे सरकारच्या कंट्रोलमध्ये येतात आणि त्याच्या मॅनेजमेंटमध्ये येतात. तर ते क्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक 1, तर सार्वजनिक क्षेत्र. लक्षात ठेवायचे, खाजगी क्षेत्र येत नाही. यामध्ये सार्वजनिक क्षेत्र जे आहे हे पूर्णपणे त्यातील उद्योगधंदे हे सरकारच्या नियंत्रणाखाली असतात किंवा त्यांच्या व्यवस्थापनामध्ये येतात. पर्याय 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, कोणत्या ठिकाणी 9 ऑगस्ट 2024 रोजी काकोरी ट्रेन ॲक्शन शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं पहा, या ठिकाणी राज्य विचारलं होतं, पण या ठिकाणी आपल्याला काय विचारलं की कोणत्या ठिकाणी, म्हणजे एक शहर विचारलेलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तर लखनौ या ठिकाणी काकोरी ट्रेन ॲक्शन शताब्दी महोत्सवाचं आयोजन जे आहे किंवा उद्घाटन जे आहे हे 9 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला खालीलपैकी कोणते वाक्य म्हटलं जातं? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. काय विचारलंय की क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होतो तेव्हा ते कोणतं वाक्य असतं? तर ते असतं पर्याय क्रमांक 2, तर ते स्वार्थी वाक्य असतं. लक्षात ठेवायचंय ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. या ठिकाणी काय आहे, स्वार्थी वाक्य म्हणजे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य स्वार्थी वाक्य असतं आणि हे वाक्य असतं ते माहिती देणारं वाक्य असतं. म्हणजे मधू शाळेत गेला. उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2.